तलाठी भरती 2026. तर सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की तलाठी भरतीची नवीन वॅकन्सी आली आहे. त्यामध्ये तलाठीसाठी 1539 या ठिकाणी जागा आहे. तर तलाठीसाठी ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुम्हाला तलाठी भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना कुठल्याच प्रकारे या ठिकाणी अडचण येणार नाही. चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर तुम्हाला तलाठी भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी या एम-पी-एस-सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. ह्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिल केले असेल, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड असेल, त्यांनी काय करायचं, तिथे त्यांची रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अ न्यू अकाउंट दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट ओ-टी-पीवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेलवर आणि मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी या ठिकाणी फिल करायचा आहे आणि व्हेरिफाय ओ-टी-पीवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तोच पासवर्ड सेम तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि हा पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवजा, कारण या पासवर्डचं तुम्हाला नंतर काम पडणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे, जसं डेट, मंथ आणि इयर. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं लहानपणीचं जे नाव, निकनेम असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुमचं निकनेम कुठलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही असं डॉट टाकून द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या लहानपणाच्या मित्राचं नाव लिहायचं, जे तुमचा बेस्ट फ्रेंड होता. असेल तर टाका, नाहीतर या ठिकाणी तुम्ही डॉट टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप टाकायचं आहे. तुम्हाला माहीत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही या ठिकाणी या प्रकारे डॉट टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये जेव्हा तुमचं 12वी कंप्लीट झालं आहे, ते वरच्या या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या स्कूल टीचरचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. फक्त या ठिकाणी सरनेम लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं काम नाही. ठीक आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला आवडता जो क्रिकेटर आहे, त्याचं इथं नाव लिहायचं आहे. तुमचा आवडता क्रिकेटर असेल तर नाव लिहा, नाहीतर या ठिकाणी तुम्ही डॉट टाकू शकता. संपूर्ण माहिती अगोदर चेक करून घ्या, कारण हे माहिती नंतर एडिट करता येणार नाही. त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती बघितल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर दिसतं आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमची आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी क्रिएट झाली आहे. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी या ठिकाणी टाका. त्यानंतर पासवर्ड टाका आणि लॉग इनवर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असा इंटरफेस शो होईल. हा जो या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस शो होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 स्टेप ज्या राहणार आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आपण सर्वप्रथम या ठिकाणी फर्स्ट स्टेपपासून फॉर्म भरणं सुरू करू, जसं पर्सनल इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला आधार डिटेल्स द्यायची आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, कारण तुमच्याकडे या ठिकाणी आधार कार्ड आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर जे तुमच्या आधार कार्डवर नाव आहे, तेच सेम या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे तुमचे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं सरनेम लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फुल नेम लिहायचं आहे. लक्षात ठेवजा, जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल, तेच नाव या ठिकाणी तुम्हाला सेम टू सेम लिहायचं आहे. जसं या ठिकाणी सरनेम येईल, त्यानंतर तुमचं नाव येईल, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव येईल. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फुल नेम तुमचं लिहायचं आहे देवनागरीमध्ये. कसं? तुमचं आडनाव, त्यानंतर तुमचं नाव आणि वडिलांचं नाव. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या मदरचं नाव लिहायचं, म्हणजे तुमच्या आईचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख ऑटोमॅटिक येऊन जाईल, कारण आपण अगोदर रजिस्ट्रेशन करताना आपली जन्मतारीख फिल केली होती, तुम्हाला लक्षात असेल. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर निवडायचं आहे तुम्हाला, जे तुमचं जेंडर वगैरे असेल. फिमेल असेल ते फिमेल निवडा, मेल असेल ते मेल निवडा, ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर निवडा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसेल, कारण आपण अगोदरच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना आपण ही माहिती फिल केली होती. ठीक आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर या ठिकाणी मॅरिड निवडा. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर या ठिकाणी तुम्ही अनमॅरिड निवडा. जर तुमचा डिव्होर्स वगैरे झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. हे तुमच्यावर आहे. ठीक आहे.
त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची नॅशनॅलिटी निवडायची आहे. आपली नॅशनॅलिटी काय आहे? इंडिया. अदर तर आहेच नाही. त्यानंतर या ठिकाणी तुमची मदर टंग या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर खाली या. या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे, की तुमचं 10वी शिक्षण झाल्यानंतर किंवा त्यानंतरचं शिक्षण झाल्यानंतर किंवा तुमचं या ठिकाणी मॅरेज वगैरे झालं असेल, तर तुमचं जर या ठिकाणी नाव चेंज वगैरे तुम्ही केलं असेल, तर तुम्ही या ठिकाणी येस करा. येस केल्यानंतर तुम्हाला तिची माहिती या ठिकाणी फिल करावं लागणार आहे, जे तुमचं या ठिकाणी नाव चेंज झालं असेल त्याप्रमाणे. ठीक आहे. जर तुमचं नाव वगैरे चेंज झालं नसेल, तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे, की तुम्हाला मराठी बोलता येतो का? लिहिता येतो का? आणि वाचता येतो का? या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे रीड म्हणजे वाचता येतो का? येस. तुम्हाला लिहिता येतो का मराठी? येस. तुम्हाला बोलता येतो का मराठी? येस. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल मेजरमेंट या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमची हाईट टाकायची आहे, जे तुमची हाईट वगैरे असेल तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल लिहिला 160.78 अशा पद्धतीने तुम्हाला हाईट लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी वेट लिहायचं आहे, तुमचं वजन किती आहे ते या ठिकाणी फिल करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कास्ट आणि कॅटेगरी डिटेल्स या ठिकाणी फिल करायची आहे. जसे तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी चूज करता, तुमच्या कॅटेगरीची डिटेल्ससुद्धा या ठिकाणी फिल करावी लागणार आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्हाला बॉक्समध्ये टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधून ते कास्ट मिळाली आहे, तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे इथून जो तुमचा जिल्हा असेल. ठीक आहे. सर्टिफिकेट तिथे डेट दिली असेल, इश्यू डेट. तर ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. जसं डेट, मंथ आणि इयर. ठीक आहे. तर जे विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट या ठिकाणी लागू राहणार आहे. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट आता असेल, तर या ठिकाणी तुम्ही येस करा. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल, तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. परंतु ज्या विद्यार्थीपाशी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, ते जेव्हा या ठिकाणी येस करतील, त्यांच्यासमोर असा इंटरफेस शो होईल. त्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर या बॉक्समध्ये टाकावा लागणार आहे. त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी मिळालं आहे, ते कधी इश्यू झालं आहे, त्याची या ठिकाणी तुम्हाला डेट चूज करावी लागणार आहे. तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी येसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. जो तुमचा बी-सी नंबर असेल तुमच्या व्हॅलिडिटीवर, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या डेटला ते इश्यू झाला आहे, ते डेट या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज डिटेल्स टाकायचे आहे. जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल, या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स फिल करायची आहे. जर तुम्ही डिसेबल पर्सन नसेल, तर तुम्ही नो करायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स फिल करावे लागणार आहे. जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल, तर तुम्ही इथे येस करा. जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन नसेल, तर तुम्ही नो करू शकता. पण जे विद्यार्थी या ठिकाणी येस करतील, तर त्यांच्यासमोर असा इंटरफेस शो होईल. संपूर्ण माहिती फिल करावी लागणार आहे, जसं टाइप ऑफ कॉम्पिटिशन. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक सर्व्हिसमॅनची या ठिकाणी डिटेल्स फिल करायची आहे. जर तुम्ही अगोदर कुठल्या आर्मी फोर्समध्ये असेल, तर तुम्हाला या ठिकाणी येस किंवा नो चूज करायचं आहे. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असेल, तर येस करा. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन नसेल, तर तुम्ही नो करू शकता. तुम्ही जर येस करसाल, तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल तुम्हाला फिल करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉयी डिटेल्स. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉयी म्हणून काम करत असेल, तर तुम्ही या ठिकाणी येस करा. तर तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयी नसेल, तर या ठिकाणी तुम्ही नो करा. जेव्हा तुम्ही येस करसाल, तर तुम्हाला या ठिकाणी डिटेल फिल करावे लागणार आहे. जर तुम्ही BMCचे एम्प्लॉयी असेल, तर येस करा, नाहीतर तुम्ही नो करू शकता. त्यानंतर तुम्ही BASTचे एम्प्लॉयी असेल, तर या ठिकाणी येस करा, नाहीतर तुम्ही नो करू शकता. नंतर तुम्हाला या ठिकाणी डोमेस्टियल डिटेल्सबद्दल माहिती टाकायची आहे. या ठिकाणी तुम्हाला विचारलं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का? त्या ठिकाणी येस करा. नंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुमच्याकडे डोमेस्टियल सर्टिफिकेट आहे का? तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी अवेलेबलवर क्लिक करा. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही नॉट अवेलेबलवर सुद्धा क्लिक करू शकता. ठीक आहे. तर तुमच्याकडे या ठिकाणी डोमेस्टियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी डोमेस्टियल सर्टिफिकेटची डिटेल्स टाकावे लागणार आहे. जसे सर्टिफिकेट नंबर, ज्या जिल्ह्यामधून मिळाले आहे ते डोमेस्टियलचे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर डोमेस्टियल सर्टिफिकेट तुम्हाला कधी मिळालं आहे त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल रिझर्वेशन टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्यानुसार येस किंवा नो करू शकता. ठीक आहे. त्यानंतर खाली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अर्बन डिटेल्स टाकायचे आहे. जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असेल तर. जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असेल, तर या ठिकाणी तुम्ही येस करा. जर तुम्ही अनाथ विद्यार्थी नसेल, तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. जर असेल त्या ठिकाणी येस करा.
जेव्हा तुम्ही यस करसाल तर तुमच्या इंटरफेस येईल. तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती फिल करायची आहे तुमचं सर्टिफिकेट बघून. ठीक आहे. तर अगोदर संपूर्ण माहिती या ठिकाणी बघून घे जा. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टेप 2 ॲड्रेस इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पर्मनंट ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे. तुम्ही ज्या शहरात किंवा गावात राहत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 4 लाईनमध्ये तुमचा ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे. अगोदर या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता टाका. नंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा वगैरे टाका, या ठिकाणी तालुका वगैरे टाका. तुम्ही जर गावात किंवा शहरात राहत असेल, जे त्या ठिकाणी कुठलं एखादं स्थळ वगैरे असेल किंवा एखादं ठिकाण असेल, तर ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुमचं स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. नंतर तालुका निवडा. त्यानंतर या ठिकाणी गाव निवडायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावाचा किंवा शहराचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मोस्ट आय-एम-पी जर तुम्ही अगोदर गावात राहत होते आणि शहराच्या ठिकाणी आता पर्मनंट त्या ठिकाणी तुम्ही रहिवासी झाले असेल आणि तुमच्या आधार कार्डवर तुमच्या गावाचा वगैरे पत्ता असेल, तुम्हाला त्या बाबतीत या ठिकाणी नवीन पत्ता जो आहे तो फिल करायचा आहे. जर तुम्ही अगोदरपासून तुमच्या आधार कार्डवर तोच पत्ता आहे रहिवासीचा म्हणजे तुम्ही शहराच्या ठिकाणी राहत असेल किंवा तुम्ही गावाच्या ठिकाणी राहत असेल, तोच पत्ता जर सेम टू सेम असेल, तुम्ही आता तिथंच राहत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. ते सेम टू सेम या बॉक्समध्ये सगळे येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती अगोदर चेक करून घे जा, की व्यवस्थित आहे की नाही आहे स्पेलिंग वगैरे. त्यानंतर तुम्हाला सेव्हवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. स्टेप 3 अदर इन्फॉर्मेशन. ह्या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसिडिंग, क्रिमी लेयर, ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू. तर तुमच्यावर जर या ठिकाणी कोर्टाचे केस वगैरे पेंडिंग वगैरे असेल, तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं. जर तुमच्यावर कुठलीच केस या ठिकाणी कोर्टचे पेंडिंग नसेल, त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. तुम्ही तुमच्यानुसार या ठिकाणी फिल करायचं आहे. परंतु जे विद्यार्थी या बाबतीत येत नसेल, त्यांनी सर्व ऑप्शनवर या ठिकाणी नो, नो या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्राइज, मेडल किंवा स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला मिळाले वगैरे असेल, तर ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. जसं स्कूल, कॉलेजमध्ये जर तुम्हाला काही मेडल वगैरे, प्राइज वगैरे मिळाला असेल किंवा कुठली स्कॉलरशिप मिळाली असेल, तर ती तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. तर अगोदर संपूर्ण माहिती या ठिकाणी बघून घे जा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्हवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. स्टेप 4 क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. या ठिकाणी तुम्हाला टॅब चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नेम ऑफ क्वालिफिकेशन निवडावं लागणार आहे. जसं तुमचं एस-एस-सी झालं अगोदर, ते एस-एस-सी राहणार आहे. परंतु तुमची 10वी ना कुठले सब्जेक्ट सेम किंवा ब्रँच नव्हते. परंतु या ठिकाणी जेव्हा तुम्ही 12वी किंवा डिप्लोमासाठी क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही ॲड करसाल, तर तुम्हाला या ठिकाणी तुमची ब्रँच निवडावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेट महाराष्ट्र चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं बोर्डचं नाव लिहायचं आहे 10वीचं. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन स्टेटस टाकायचं आहे. तुमचं क्वालिफिकेशन स्टेटस काय आहे? तुम्ही पास आहे का अपेअर आहे? आपण तर पासच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कधी पास झाले आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डेट निवडायची आहे. तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असेल 10वीच्या. त्यानंतर तुम्ही किती अटेम्प्टमध्ये या ठिकाणी पास झाले असेल, ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी पर्सेंटेज टाकायची आहे. त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ टाकायचं आहे. म्हणजे तुमचं 10वी किती मंथ होते, तर या ठिकाणी जे विद्यार्थी ओल्ड विद्यार्थी असेल, त्यांचं 10वी हे 12 महिन्याचं होतं. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट क्लासवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमच्या मार्कशीटवर राहते त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे मोड वगैरे होतं, तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्रेडिशनल, रेग्युलर असं या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल. त्यानंतर जे तुमचं 10वीचं मंथ होतं ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर तुमची 10वी कुठल्या वर्षी झाली आहे, ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. अगोदर संपूर्ण माहिती बघून घे जा. काय मिसमॅच झाला आहे की चुकला आहे काय? त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीची डिटेल्ससुद्धा फिल करावी लागणार आहे. जसं-जसं तुमचं या ठिकाणी एज्युकेशन झालं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी एज्युकेशन ॲड करायचं आहे. ठीक आहे. तर संपूर्ण तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकल्यानंतर संपूर्ण माहिती अगोदर बघून घे जा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्हवर क्लिक करायचं आहे. स्टेप 5 जे तुम्हाला अनुभव आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला एखाद्या जॉबचा एक्सपिरियन्स असेल या ठिकाणी आणि तुम्ही 1 ते 2 वर्ष या ठिकाणी काम केले असेल, तर तुम्ही या ठिकाणी येस करा. जेव्हा तुम्ही येस करसाल, तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती या ठिकाणी फिल करावी लागणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कुठलेच एक्सपिरियन्स नसेल या ठिकाणी, तर तुम्ही या ठिकाणी नो करू शकता.
तुम्हाला सेव्हर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. स्टेप 6 अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तुम्हाला खाली यायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तर इथून तुम्हाला चूज फाईलवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फाईलमधून फोटो तुमचा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे सिग्नेचर अपलोड करायचे. इथे क्लिक करा आणि तुमचे सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घ्या. नंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली या. अगोदर संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या की तुम्ही जी माहिती फिल केली आहे, संपूर्ण व्यवस्थित आहे की नाही आहे. त्यानंतर तुम्हाला या सबमिट अँड लॉक प्रोफाइलवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायची आहे. तर तुमच्या या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग या वेबसाईटची जी तुमची प्रोफाइल आहे ते या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. या माय ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे फॉर्म दिसेल जे तुम्ही अगोदर भरले आहे किंवा तुम्ही तलाठी फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस शो होईल. तुम्हाला या ठिकाणी तलाठी भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म फिल करण्यासाठी महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या व्ह्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस शो होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टार्ट डेट ॲप्लिकेशन 27/6/2026 आहे. परंतु एम-पी-एस-सीच्या नवीन नोटिफिकेशननुसार 5 ऑगस्ट 2026 या ठिकाणी तुम्हाला डेट दिलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला जर तुमची पात्रता चेक करायची असेल तर या ठिकाणी चेक एलिजिबिलिटीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. समजा तुम्हाला जर आणखी यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी फॉर्म भरायचा असेल, जर तुम्ही त्या पदासाठी पात्र असेल तर त्या ठिकाणी ग्रीनमध्ये दिसेल, मी तुम्हाला नंतर दाखवतो. जर तुम्ही त्या पदासाठी पात्र नसाल त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला यू आर नॉट एलिजिबल फॉर धिस पोस्ट असं लिहून तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. या ठिकाणी फक्त मी तुम्हाला तलाठीसाठी दाखवतो. यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर धिस म्हणजे या पदासाठी मी पात्र आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. तर असं आहे ग्रीन तुम्हाला त्या ठिकाणी टिक दिसेल. जर ग्रीन त्या ठिकाणी टिक दिसलं नाही, जसं मी तुम्हाला अगोदर स्टार्टिंगला सांगितलं आहे, तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे. ठीक आहे. जर तुमची काही मिसमॅच झाली असेल तर. आणि समजा तुम्ही अदर पोस्टसाठी जर क्वालिफाय असेल तर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी बघा. ठीक आहे. तर तुम्हाला आता तलाठी भरतीसाठी अप्लाय करायचं आहे, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. बघा, जर तुम्हाला फक्त तलाठी भरतीसाठी फॉर्म फिल करायचा असेल, तर तुम्ही फक्त याच्यावर क्लिक करून बाकी तुम्ही अशा प्रकारे अनटिक करू शकता. परंतु तुम्ही ज्या पदासाठी क्वालिफाय असेल, टिकच राहू द्यायचं आहे. टिक काढू नका, कारण तुम्ही सगळ्या पदासाठी या ठिकाणी पात्र आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म फायनल सबमिट करण्यासाठी या ठिकाणी अप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट या ठिकाणी जर तुम्ही जनरलमध्ये असेल, तर या ठिकाणी तुम्हाला ₹394 पडणार आहे. जर तुम्ही आरक्षित वर्गामध्ये येत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ₹294 या ठिकाणी फी येणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रिंटसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर जी तुम्ही फी भरली आहे, त्याचीसुद्धा रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर नंतर तुम्हाला काम पडू शकतो. जर तुमचे आणखी प्रश्न असेल या फॉर्मबद्दल किंवा तलाठी भरतीबद्दल, तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि जाता-जाता व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा घर बसल्या या ठिकाणी फॉर्म भरता येईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.